तर इकडे दुपारची चाय मारून मी निघालो होतो बाहेर, कारण आज आपल्याला जायचं होतं गाडी धुण्यासाठी. दसऱ्या दिवशी गाडी धुतली होती मी, पण एवढी काही व्यवस्थित निघाली नव्हती. मग इकडं आपली लाल परी घेऊन मी निघालो डायरेक्ट वॉशिंग सेंटरला. नॅनूबाईला घेतलं मी इकडं आणि त्याच्यानंतर आलो डायरेक्ट वॉशिंग सेंटरला. गाडी वगैरे लावली इकडं आणि इकडं आपला पाहुण्या भाई बघू शकता. इकडे गॅरेजला काम करतो पाहुण्या भाई. तुम्हाला काय गॅरेजच्या गाडीचं काम करायचं असेल तिकडे पाहुण्या भाईला संपर्क करा. मग काय इकडे गाडीवर पाणी मारायला चालू केलं भाईनी. एकदम आडवी तिडवी करून एकदम पाणी कचाकच मारलं इकडून तिकडून. पाठीमागे इकडे छोटा आधी धुवायला काढलेलं त्यांनी आणि इकडे बघू शकता डायरेक्ट डिझेलने धुरच काढलेला गाडीचा, डिझेल वॉश करून. आणि इकडे आपली लालपरीला शॅम्पू मारायचं काम चालू होतं. वॉशिंग करून झाली होती गाडी आणि इकडे हवा मारायचं काम चालू होतं आणि गाडीचे सिनेमॅटिक व्हिडिओ काढले होते. इकडून आम्ही निघालो डायरेक्ट 15 नाक्यावरती. कारण आम्हाला घ्यायचं होतं वॉशिंग मशीनचं स्टँड. त्यानंतर स्टँड घेतलं विकत. एकदम कडक मध्ये बघू शकता, एकदम मजबूत स्टँड. आणि मग आलो सौराबाईकडे. इकडं सौराबाईला ऑफर देत होतो 1000चं स्टँड 1500ला, पण सौराबाईने काय घेतलं नाही. त्यानंतर आम्ही इकडे आलो तलावावरती, कारण लास्ट टाइम विसर्जन केलं तेव्हा देवीचा पाठ पण विसर्जन झाला होता. तो वरती आलाय का नाही आम्ही बघण्यासाठी आलो होतो सर्व इकडं. पाठ काय आम्हाला भेटला नाही. त्यानंतर मी आलो इकडे कैलासबाईकडे, कारण आपल्याला एक लॉग बुकची ऑर्डर होती. बुक प्रिंटला देऊन मी आलो घरी. आणि इकडे पार्थिव भाई बघू शकताय. भाईनी काल करामत पिलेली काल. परत भाईने डोळ्याला फेविक्विक लावून घेतलं होतं, तरी भाई आपला खुश होता. आपण पण लहानपणी असले काही कांड केले असतील ते आपल्या नाही पण आपल्या घरच्यांच्या नक्की लक्षात असतील. कट्ट्यावरती बसलो होतो आणि इकडे किशा बोलला आगमना दिवशी घेतलेली पॅन्ट आपली तिकडेच राहिली चपलीच्या दुकानावरती. मग काय 15 दिवसानंतर इकडे पॅन्ट घ्यायला आलो होतो आणि आपली लॉग बुक प्रिंटला दिलेली ती पण प्रिंट झाली होती. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करा आपल्याला.